विधानसभेकरता शिवसेनेची 126 जागांकरता चाचपणी सुरू आहे। विधानसभेच्या प्रत्येक 3 जागांमागे सेनेचा एक प्रभारी सध्या काम करत असल्याचं कळतंय। त्या दृष्टीने रणनीती आखली जाते। विद्यमान आमदारांना हमखास तिकिटाची खात्री सुद्धा वाटते। पाहूया या संदर्भातला हा एक रिपोर्ट। विधानसभेसाठी शिवसेनेची 126 जागांसाठी चाचपणी। विधानसभेच्या प्रत्येकी 3 जागा मागे सेनेचा एक प्रभारी। विद्यमान आमदारांना हमखास तिकिटाची खात्री। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेही मोर्चे बांधणी सुरू केली। शिवसेनेने जवळपास 125 जागा लढवण्यासाठीची चाचपणी केली। वर्षावर शिवसेना नेत्यांच्या झालेल्या बैठकीत शिवसेना किती जागा लढवणार याची चर्चा झाली। शिवसेनेने 126 जागा लढवण्याची तयारी केली। 3 विधानसभा मतदारसंघामागे एक असे प्रभारीही शिवसेनेने नेमलेत। विधानसभा वाईज 288 विधानसभेवरती प्रत्येक याच्यावरती आता काही टप्प्यामध्ये 2 टप्पे त्यामध्ये केलेले आहेत। मला असं वाटतं का 126 जागेंवरती या ठिकाणी विधानसभेच्या आपण पक्ष म्हणजे पक्षाकडून निरीक्षक आणि प्रभारी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। विधानसभेला विजयाचा चांगला स्ट्राइक रेट राहील याची खबरदारी घेणार असल्याचंही शिवसेना सांगते। लोकसभेला जागांसाठी महायुतीत जी रस्सीखेच झाली ती होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचंही शिवसेना सांगते। विधानसभेला देखील चांगला स्ट्राइक रेट राहावा आणि म्हणून ज्या चांगल्या जागा आहेत, ज्या निवडून येण्यासारख्या जागा आहेत, ज्या आपल्या हक्काच्या जागा आहेत, अशा जागेवरती लक्ष केंद्रित करून या विधानसभेला देखील चांगला स्ट्राइक रेट राहील या दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल। शिवसेनेने 126 जागा लढवण्याची तयारी केली। मग 105 आमदार असलेल्या भाजपला किती जागा मिळणार असा प्रश्न निर्माण होतो। शिवसेनेने 126 जागांवर दावा करून महायुतीतल्या जागा वाटपाच्या संघर्षाला तोंड फोडले हे मात्र नक्की। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।